यानंतरची महत्त्वाची बातमी ती म्हणजेच राजकीय ज्योतिषी खरात संदर्भात। कॅप्टन खरातच्या अनेक बड्या भक्तांचे सुद्धा आता सीडीआर तपासले जाणार आहेत। एसआयटी प्रक्रिया राबवण्यापूर्वी गृह विभागाची विशेष परवानगी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणखी अनेक बडे नेते सुद्धा खरातचे भक्त असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्या संपर्कात नेमकं कोण होतं यासाठी हा सगळा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि म्हणून आता खरातच्या बड्या भक्तांची सुद्धा एकामागून एक प्रकरण समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरातच्या व्यवहारांची इन्कम टॅक्स कडून सुद्धा तपासणी होणार आहे। आयकर विभागाकडून या संदर्भातली चौकशी केली जाणार अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे आणि याच प्रकरणात फक्त खरातच नाही तर ज्यांनी त्याला पैसे पुरवले, भागीदारी केली त्या व्यक्तींचीही चौकशी केली जाणार आहे। उत्पन्नाचे स्रोत तपासण्यासह देणगीदारांची विवरणपत्र सुद्धा आता रडारवरती आहेत। तपासणी दरम्यान मालमत्ता खरेदीसाठी खरात पैसा कुठून आणायचा हे सगळं आता चौकशीत समोर येईल। राज्यात गाजत असलेल्या याच राजकीय ज्योतिषी अशोक खरातच्या एक संतापजनक लीला आता बाहेर पडतायत। यापूर्वी एका महिलेनं शोषणाची तक्रार केली होती आणि आता आणखी 3 महिला तक्रार करण्यासाठी पुढे आल्यात। तर दुसरीकडे खरात याच्या नावावरती असलेल्या मालमत्तेबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे। तब्बल 52 सातबारा थेट खरात आणि कुटुंबियांच्या नावावरती आहे। खरात याच्याकडील काही मालमत्ता सामायिक मालकीची आहे तर सुमारे 1,500 कोटींची मालमत्ता असल्याचा हा अंदाज आहे। खरातसाठी जमीन व्यवहार करणाऱ्या सिन्नरच्या दीपक लोंढे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याची चौकशी आता सुरू झालेली आहे। तर एकामागून एक हे जे मुद्दे समोर येत आहेत त्या संदर्भातली सगळी सविस्तर अपडेट आपल्याला घ्यायची आणि त्यासाठी आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रांजल, आता आपण 3 बातम्या पाहिल्या, म्हणजे त्यांच्या बड्या नेत्यांचे सीडीआर तपासले जाणार आणि ईडी कडून सुद्धा त्याच्या मालमत्तांची तपासणी होणार आहे आणि आता ही तिसरी घडामोड जी आपण जाणून घेतोय। हे सगळं प्रकरण वेगवेगळे धागेदोरे समोर येत आहेत, सविस्तरपणे आपल्या प्रेक्षकांसाठी सांगाल? वैष्णवी, आपण जर बघितलं तर खरात यासोबत त्याच्या संबंधित जे काही नेते मंडळी असतील किंवा इतर त्याचे भक्त परिवार असतील यांचे सीडीआर हे संपूर्ण तपासले जातील। ही बातमी आपण खरं तर कालच प्रेक्षकांनाही दाखवली होती। यासोबतच आता महिला देखील पुढे येत आहेत, ज्या पीडित महिला आहेत, कारण साहजिकच आहेत की एसआयटीच्या प्रमुखपदी तेजस्वी सातपुते या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली, जेणेकरून महिलांना विश्वास वाटेल, कुठेतरी त्यांना धीर वाटेल अशी संपूर्ण परिस्थिती गृह मंत्रालयाकडून खरं तर या संपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती एसआयटी प्रमुख म्हणून एक महिला अधिकारी नेमणूक करण्यात आली आहेत आणि त्यामुळे पीडित महिला देखील आता पुढे येत आहेत। आताची खरं तर एक मोठी बातमी म्हणावी लागणार आहे ती म्हणजे जे काही त्याच्या मालमत्ता आहेत त्याचा आकडा हा आता 52 वरती जाऊन पोहोचलेला आहे आणि विशेष म्हणजे हे जे काही 52 सातबारे आहेत या 52 सातबाऱ्यांवरती अनेक ठिकाणी सामूहिक सातबाऱ्यांवरती अनेक उपजिल्हाधिकारी यासोबतच तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची नावे ही खरं तर आताची एक मोठी बातमी म्हणावी लागणार आहेत। कारण आतापर्यंत अनेक राजकीय नेते असतील, पदाधिकाऱ्यांचे खरातसोबतचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले होते, मात्र आता चक्क खरातच्या कुटुंबियांसोबत अनेक अधिकाऱ्यांनी देखील जमिनी या खरेदी केलेल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांच्या नावावरती या जमिनी आहेत। त्यामुळे यामुळे एकच खळबळ ही उडालेली आहेत। अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर सामूहिक क्षेत्रामध्ये त्यांच्या कुटुंबियांची नावेही देण्यात आलेली आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अधिकारी जे आहेत ते सध्या नाशिक, मुंबई आणि पुणे इथे कार्यरत आहेत। त्यामुळे साहजिकच आहे आता या संपूर्ण त्याची तपासणी होणार का, कारण एकीकडे एसआयटी कडून संपूर्णतः त्याचे आर्थिक व्यवहार जे आहेत त्याची तपासणी केली जाते। आज खरं तर 4था एसआयटीचा दिवस आहे। काल देखील आपण बघितलं तर 7 तास चौकशी करण्यात आली, यामध्ये कॅप्टन खरातचा जबाब नोंदवण्यात आला। यासोबतच जी काही माहिती मिळते त्यानुसार जवळपास 3 साक्षीदारांचे देखील यामध्ये जबाब जे आहे ते नोंदवण्याचं काम हे सध्या सुरू आहेत। महिला देखील पुढे येत आहेत, 3 महिलांनी आतापर्यंत तक्रार दिली आहेत आणि त्यांचे देखील जबाब जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण एसआयटी कडून फक्त नाशिकच नाही तर याआधी कॅप्टन खरात प्रकरणी शिर्डी असेल, वावी असेल अशा 3 ठिकाणी गुन्ह्याची नोंद ही झाली आहे। त्यामुळे निश्चितच हे प्रकार काय आहेत, यामध्ये अजून काही आरोपी आहेत का, सह आरोपी आहेत का, या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो एसआयटी कडून केला हा जातोय। विशेष म्हणजे आता मालमत्तांचा एवढा आकडा बघतात, यासोबतच त्याची
संपत्ती जी आहे म्हणजे 2 दिवसांपूर्वी NDTV मराठीने त्याची कुठे कुठे मालमत्ता आहे त्याचे सातबारेच खरं तर काढलेले होते. ती बातमी हो. प्रेक्षकांना दाखवली होती आणि हा आकडा जो आहे तो जवळपास 500 कोटीहून अधिक असल्याचं देखील सध्याची माहिती ही मिळते आहे. त्यामुळे साहजिकच आहे की आता हे संपूर्ण परिस्थिती बघता, हा मालमत्तांचा आकडा बघता, गुन्ह्याची व्याप्ती बघता, यामध्ये आयकर विभाग देखील तपासणी केली जाऊ शकते अशी देखील एक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. 24 तारखेपर्यंत त्याची पोलीस कोठडी आहेत. या पोलीस कोठडी दरम्यान त्याची पोलीस कोठडी अधिक मिळावी यासाठी देखील पोलीस हे प्रयत्नशील राहणार आहेत. मात्र त्याआधी पुरावे गोळा करण्याचं काम हे सुरू आहे, जेणेकरून ही केस जी आहे ती वीक पडू नयेत आणि यासाठीच संपूर्ण तपास केला जातोय. SITचे 12 अधिकारी यामध्ये नेमणूक करण्यात आलेले आहेत. या 12 पैकी देखील अनेकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. पीडित महिलांना विश्वासात घेणं, त्यांचे जबाब नोंदवणं, यासोबतच काही CDR तपासण्याचं काम आहेत, काही हार्डिक्स असतील, CCTV फुटेजेस असतील, यांचे तपासणीचे काम असेल, अशी अनेक कामं जी आहेत ही अधिकारी हे टीमने करतायत. त्यामुळे आता हा संपूर्ण तपास जो आहे तो कोणत्या दिशेने जातोय, काय काय यामध्ये निष्पन्न होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थातच प्रांजल, मालमत्तांची ही सगळी जी तपासणी केली जाते त्यानुसार या खराचं जाळं कुठपर्यंत पोहोचलंय आणि कोण कोण यात अडकतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपल्याकडनं अशीच अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.